येणाऱ्या 14 तारखेला धर्मांतर करते। रुक्मिणी लोंढे करणार धर्मांतर। अंबाजोगाई येथील मोर्चात त्यांनी मोठी घोषणा केली आहे। आरक्षण उपवर्गीकरण विरोधात हा मोर्चा होता, तिथंच त्यांनी ही घोषणा केली। छोड़ दी हमने वो गलियां, छोड़ दी हमने वो गलियां जिस गली में मेरे बाप का नाम ना निकलता हो। छोड़ दी हमने वो गलियां। बाबासाहेब सांगायले, तुम्ही ला विसर पडलाय म्हणून बाबासाहेब सांगायले। साहेब 9 तारखेला मला वाटतंय आदिवासी दिवस साजरा झाला। एवढा सुंदर त्यांच्या त्या रॅल्या, मोर्चा, प्रत्येक मोर्चामध्ये माझ्या बापाचं गाणं होतं। अरे बाबासाहेबान दिलं रे बाबासाहेबान, बाबासाहेबान माझ्या बाबासाहेबान। काटा येतोय अंगावर, असं वाटतंय लगेच उठावून काहीतरी क्रांती करावा। नुसतं बापाचं नाव बी ऐकलं की, आणि तुम्ही मला सांगताय जात सोड। अरे सोडली हुर। येणाऱ्या 14 तारखेला धर्मांतर करते, त्या धर्मात जाते, त्या बुद्धांच्या जगात जाते, जो बाप ज्याने मला माझा बाप दाखवलाय। हुर्र। छोड़ दी हमने वो गलियां, छोड़ दी हमने वो गलियां जिस गली में मेरे बाप का नाम ना निकलता हो। छोड़ दी हमने वो गलियां। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा जो बाबासाहेबांचं विधान आहे, वाक्य आहे, सुविचार आहे, त्याचा अर्थ ज्याला कळाला नाही असे लोक उड्या मारायला गेले। बंधूंनो, मला कोणाला दुखवायचं नाही, मला कुणाच्या मनाविरुद्ध बोलायचं नाही। माझं फक्त एक काम आहे, मला माझा बाबासाहेब सांगायचा आहे। माझा भीम जगात प्रत्येकाला तळागाळात जाऊन मला माझा बाबासाहेब सांगायचा आहे। असे स्पष्ट मत अंबाजोगाई येथील तुम्ही आरक्षण हे वंचित घटकांना संविधानानं दिलेले प्रतिनिधित्वाचं साधन आहे। मग आरक्षणातच उपवर्गीकरण करून समाजाची ताकद विभागायची का? विचार बदलायचे आहेत, इतिहास समजून घ्यायचा आहे। फुले शाहू आंबेडकरी विचे दमदार व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। जय भीम, जय संविधान, नमो बुद्धाय। हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि विचारांचा हा प्रवास पुढे चालू ठेवा। जय भीम, जय संविधान, जय शिवराय, नमो बुद्धाय।